महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपद सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपला निश्चित झालाय अशी सूत्रांची माहिती आहे। त्याबद्दल दिल्लीतून एकनाथ शिंदेंना निरोप कळवण्यात आल्याची ही माहिती समोर येते। मात्र या निरोपामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत असं सांगण्यात येत आहे। त्यांनी संध्याकाळपासूनच सगळ्याच भेटीगाठी रद्द केल्या आहेत। मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्यानं नाराज एकनाथ शिंदे आता मोठा निर्णय घेणार की महायुती सोबतच राहणार पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान गृहमंत्री अमित शहा लवकरच मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदाची घोषणा करतील अशी ही शक्यता वर्तवली जाते। आपले प्रतिनिधी वैभव परब आता आपल्या सोबत आहेत। वैभव, महायुतीला एकीकडे 200च्या पुढे जागा मिळालेल्या असतानाच आता मुख्यमंत्री पदावरून रेस सुरू झालेली आहे आणि त्यात एकनाथ शिंदेंची नाराजी असल्याचं कळतंय। नेमकं काय घडामोडी घडतायत आणि कोणता निर्णय एकनाथ शिंदे घेऊ शकतात, काय अपडेट्स? अश्विन, या पद्धतीनं सुरुवातीपासून म्हणजे निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंचे आमदार नेते हेच मागणी करत होते की निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा होता, त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्या बहिणींचा जास्त प्रतिसाद मिळाला, त्यामुळे यावेळेला देखील एकनाथ शिंदे यांना प्राधान्य दिलं पाहिजे, ते मुख्यमंत्री राहिले पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे ती जोर धरू लागली होती। परंतु तसं होताना मात्र काही दिसत नाही आहे। RSS असेल, भाजप असेल यांच्याकडून जबरदस्त अशी टॅक्टिक सुरू झालेली आहे की भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असू शकतो। परंतु इकडे मात्र ज्या पद्धतीने माहिती मिळते की सायंकाळपासूनच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या काही महत्त्वाच्या नेत्यांच्या गाठीभेटी होत्या त्या रद्द केलेल्या आहेत आणि स्वतः ते काही महत्त्वाच्या व्यक्तींशी बोलताना आपल्याला माहिती मिळते आहे। त्यामुळे जवळपास हे निश्चित झालेलं की एकनाथ शिंदे आता महायुतीसोबत थांबतायत की नाही थांबत आहेत, काही वेगळा निर्णय घेत आहेत का, अशा प्रकारच्या हालचाली आहेत त्या सध्या शिवसेनेमध्ये सुरू झालेल्या आहेत। आपल्यासोबत आमदार देखील आहेत आणि प्रवक्ता शीतल म्हात्रे देखील आहेत। शीतल म्हात्रेंकडे पहिलं जाणूया, काय नेमकं चाललेलं आहे पक्षामध्ये? काही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे का, नाराज आहेत का, जवळपास हे निश्चित झाले की भाजपचा मुख्यमंत्री होणार? बिलकुल नाही, आम्हाला उलट ह्या न्यूज तुमच्याकडून कळतोय की असं काही होणार आहे। अशा काहीही गोष्टी नाही आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे परत मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची इच्छा असली तरी त्याचा निर्णय स्वतः शिंदे साहेब आणि उरलेले महायुतीतले नेते घेतील। परंतु तुम्ही ज्या गोष्टी सांगताय या आमच्यासाठी सुद्धा नवीन आहेत आणि असं काही नाही अशी आमची तरी माहिती आहे। आता खरं तर माध्यम ज्या काही बातम्या चालवतात किंवा माध्यम जे काही सांगतं ते किती फोल असू शकतं हे आत्ता जे आम्हाला मतं मिळालेली आहेत आणि आत्ता ज्या निवडून आलेल्या आमच्या सीट्स आहेत ते बघून मला वाटतं एवढ्या सीट्स आमच्या निवडून येतील हे कुठल्याच माध्यमाने सांगितलेलं नाही। नक्कीच। आशिष जयस्वालांची एक छोटी प्रतिक्रिया घेऊया, काय वाटतं तुम्हाला? बघा, का नाराज आहे अगदी थोडक्यात सांगा। बघा की अतिशय समन्वयातून आम्ही निवडणुका लढलेलो, जिंकलेलो आणि कुठल्याही कोणामध्ये आपसात काही मनमुटावानी हे नाही आहे। हे मीडियाच्या बातम्या अशा पद्धतीचे कृपा आपण पसरू नये। नक्कीच आपण एक मताने एकजुटीने निर्णय होईल आणि जो निर्णय होईल तो महाराष्ट्राच्या हिताचाच होईल। आणि जरी आपल्याला हे दोन शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते सांगत असले की ह्या माध्यमांमधल्या बातम्या आहेत, तर प्रश्नचिन्ह असं आहे की मग एकनाथ शिंदे सायंकाळपासून आपल्या नेत्यांना का भेटले नाही याची उत्तरं कदाचित आपण यांच्याकडून थोड्या वेळाने घेऊया। तुर्तास तरी अश्विन हीच माहिती आपल्याला पाहायला मिळते की एकनाथ शिंदे काही महत्त्वाचा निर्णय घेत आहेत का आणि नेमका तो निर्णय काय असू शकतो? अश्विन, वैभव, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेतच राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।